मंडळी 20 मे 2026 रोजी संपूर्ण देशभरामध्ये AIOCD ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट सर्व औषध विक्रेते या ठिकाणी बंद ठेवणार आहेत. का बंद आहे? ऑनलाईन औषध विक्रीला विरोध म्हणून या ठिकाणी हा बंद आहे. अर्थात ऑनलाईन औषध विक्रीला विरोध का? लक्षात ठेवा, मोबाईल किंवा इतर ज्या वस्तू आहेत ज्या की तुमच्या आरोग्याशी संबंधित नाही त्या तुम्ही ऑनलाईन खरेदी कराल, ठीक, पण औषध ही ऑनलाईन खरेदी करायची गोष्ट नाही. तिचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी आहे. एखादं औषध चुकीचं दिलं किंवा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं औषध साठवलं गेलं, चुकीचं औषध दिलं गेलं, नशा निर्माण करणारी, त्याशिवाय गर्भपाताची अशी औषधं चुकीच्या प्रिस्क्रिप्शन सोबत त्या ठिकाणी दिली जातात. ऑनलाईन कन्सल्टेशन दाखवून लगेच चुकीची औषधं तुम्हाला मिळतात. आणि आपल्या देशामध्ये ऑनलाईन औषध विक्री ती आजच्या या तारखेपर्यंत तरी देखील बेकायदेशीर आहे. आणि ही ऑनलाईन औषध विक्रीमध्ये काय आहेत, मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्या बल्कमध्ये खरेदी करतात, त्यांना डिस्काउंट देता येतो. एका ठिकाणी आपण स्वदेशी म्हणायचं आणि छोट्या औषध विक्रेत्यांना मारायचं, तर हे चुकीचं आहे. त्याशिवाय बऱ्याचदा काय केलं जातं, चुकीचा डिस्काउंट दाखवला जातो, मिळणारा डिस्काउंट वेगळाच असतो. जेनरिक औषधावरतीच डिस्काउंट दाखवला जातो. दाखवलेलं औषध एक असतं, चुकीची औषध दिली जातात, एक्सपायर झालेल्या औषधांचे लेबल बदलून दिलेले आहेत. त्यामुळे म्हणजे रुग्णांची, ग्राहकांची फसवणूक होते. आणि म्हणूनच या जे काही ऑनलाईन औषध विक्री आहे याला विरोध करण्यासाठी 20 मे रोजी संपूर्ण देशभरामध्ये औषध विक्रेते बंद पाळणार आहेत. आणि बऱ्याचदा डिलिव्हरी बॉयकडून उन्हातून कशा पद्धतीने या औषधांची ने-आण केली जाते, काही औषधं ठराविक तापमानाला स्टोअर करायची असतात, अशा अनेक प्रकार आहेत. ब्रँडेड औषधांचे डुप्लिकेट कॉपी बनवून देखील विकले जातात. त्यामुळे या ऑनलाईन औषध विक्रीला या ठिकाणी विरोध आहे. औषध ही काय आहे, आरोग्यासाठी वापरायची गोष्ट आहे. त्यावरती डिस्काउंट मिळतोय दाखवून अधिकाधिक खरेदीला चालना द्यायची नाहीये. आणि ते डिस्काउंट का देतात, तर चुकीच्या पद्धतीने चुकीची माहिती देऊन डिस्काउंट दिला जातो. जेनरिक औषध जे काही ऑलरेडी स्वस्त असतं तेच ब्रँडेडच्या नावाखाली विकलं जातं. आणि या ठिकाणी बऱ्याचदा काय केलेलं आहे, जी एक्सपायर झालेली औषधं आहेत त्याची लेबल बदलून, त्याशिवाय डुप्लिकेट कंपन्या निर्माण करून जे काही ब्रँडेड औषधं आहेत त्याची डुप्लिकेट दुय्यम कॉपी बनवून देखील विकलेली आहे. गर्भपात, नशा निर्माण करणारे औषधं देशाला चुकीच्या पद्धतीनं नेलं जात आहे. एका ठिकाणी आपण म्हणायचं की स्वदेशी आणि दुसऱ्या ठिकाणी या मल्टीनॅशनल कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचं. तर या विरोधात, ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. आपण सगळ्यांनी याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. मी आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीच्या वतीनं AIOCD ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि MSCDA महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे, त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रातले विजय पांडुरंग पाटील सर, जे की या ठिकाणी PCIचे मेंबर आहेत, आणि जे काही केमिस्ट संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना माझा पाठिंबा दर्शवतो. आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीच्या वतीनं सर्व रुग्णांची जर काही गैरसोय होत असेल तर त्याबद्दल आम्ही माफी मागतो. 1 दिवसासाठी बंद आहे, तो देखील त्या रुग्णांना योग्य औषध मिळावं, त्यांच्या ग्राहक हक्क कायद्याचं संरक्षण व्हावं, चुकीचा प्रकार टाळावा, यासाठी हा बंद आहे. या बंदला पाठिंबा दर्शवतो. धन्यवाद. थँक्यू.